नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमच्या यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपलं सर्वांचे स्वागत। बीएड कॅपराऊंड 3 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। विद्यार्थी मित्रों, बीएडच्या कॅपराऊंडच्या मध्यावरती येऊन आपण ठेपलेलो आहोत। तर कॅपराऊंड 3 या संदर्भातली आपली जी 14/9/2024 रोजी कृती आहे ती काय असणार आहे या संदर्भातील हा व्हिडिओ। तर चला जाऊया यासाठी आपल्या CET सेलवरती, जेथे आपल्याला शेड्यूल पाहायला मिळेल आणि त्या शेड्यूलमध्ये 14 तारखेला आपल्याला कुठली कृती करायची आहे ते आपण जाणून घेऊया। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। आपण CET सेलच्या वेबसाईटवरती आलो आहोत, जेथे आपल्याला ॲडमिशन प्रोसेस 2024-25 पाहायला मिळते। त्याला क्लिक करायचं आहे। याला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती जातो, जेथे आपल्याला परत एकदा क्लिक करून आपल्या पुढच्या पेजवरती जायचं आहे। तर इथे आपल्याला बीएड ही जी आपली टॅब आहे, हायर एज्युकेशन अंतर्गत आपलं बीएड आहे हे आपणास माहीत आहे। बीएडला आपण क्लिक केलं आहे। क्लिक करताच आपण पुढच्या पेजवरती जातो, जेथे आपल्याला शेड्यूल चेक करता येईल, पाहता येईल। आपण इथे रनिंग नोटिफिकेशन पाहू शकता। कॅपराऊंड 3 अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट हॅज बीन पब्लिश। तर आपली मेरिट लिस्ट ऑलरेडी आपण चेक केलेली आहे। ती मेरिट लिस्ट चेक केल्यानंतर आता आपल्याला शेड्यूलमध्ये उर्वरित ज्या बाबी आहेत त्या चेक करायच्या आहेत। ॲडमिशन शेड्यूल याला आपण क्लिक करूया। ॲडमिशन शेड्यूल याला क्लिक करताच आपल्याला ही फाईल डाउनलोड झालेली पाहायला मिळते, ज्यामध्ये 9 सप्टेंबरला हा शेड्यूल अपडेट झालेला आहे आणि 10 तारखेला आपल्या CET सेलवरती आपल्याला पाहायला मिळाला होता, डिस्प्ले झाला होता। तर तिसरा जो राऊंड आहे कॅपराऊंड 3 आपण इथे पाहू शकता। तर त्यामध्ये आपण आता इथे मध्यावरती आहोत। 9 तारखेला आपली जी अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट लागलेली आहे ती आपण चेक केलेली आहे। आता त्या 9 तारखेनंतर आपल्याला पुढची जी मेरिट लिस्ट आहे, जे की पब्लिकेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट राऊंड 3 ही जी आहे 14/9/2024 रोजी डिस्प्ले होणार आहे। तर 14 तारखेला आपल्याला ही 3rd कॅपराऊंडची जी लिस्ट आहे, जी की फायनल मेरिट लिस्ट आहे, ती आपल्याला चेक करायची आहे। त्यानंतरची पुढची जी कृती आहे विद्यार्थी मित्रो, ती म्हणजेच आपला जो अलोकेशन ऑफ कॅपराऊंड 3 आहे, म्हणजेच आपला तिसऱ्या राऊंडला नंबर कुठे लागला आहे हे जे कळणार आहे, तर ते कोणत्या दिवशी कळणार आहे? 18 तारखेला कळणार आहे। 18/9/2024ला कळणार आहे। व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका। तर बाकीचा जो राहिलेला भाग आहे तो आपण या अनुषंगाने पुढे काय करायचं आहे, चेक करत राहायचं आहे। 18 तारखेला अलॉटमेंट चेक करायची आहे। त्यानंतर आपल्याला जे कॉलेज मिळेल, ज्या विद्यार्थ्यांचे नंबर लागतील त्यांना 19/9/2024 ते 23/9/2024 या दरम्यान ॲडमिशन्स घ्यायचे आहेत। त्यानंतर पुढच्या राऊंडमध्ये ज्या जागा जे विद्यार्थी तिसऱ्या राऊंडमध्ये ॲडमिट होतील, ॲडमिशन्स घेतील, तर त्यांची लिस्ट 24 तारखेला आपल्याला लागलेली पाहायला भेटेल आणि 25 तारखेला पुढच्या राऊंडमध्ये म्हणजे चौथ्या राऊंडमध्ये, ज्याला ॲसिस्टंट कॅपराऊंड असं म्हणतो, त्या राऊंडमध्ये किती जागा रिकाम्या आहेत, किती जागा व्हॅकंट आहेत हे आपल्याला पाहायला मिळेल। तर ते 25/9ला आपल्याला पाहायला मिळेल आणि मग पुढचा राऊंड कॅपराऊंड 4, ज्याला आपण संस्था पातळी राऊंड म्हणतो, तो आपल्याला सुरू झालेला पाहायला भेटेल। अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला लिंक राहा। तसेच ज्या विद्यार्थ्यांचे बीएडला ॲडमिशन्स झाले आहेत ते TET एक्झामला ॲपियर होऊ शकतात, त्या अनुषंगाने त्यांनी कार्यवाही करावी। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।